प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा यशोदा या सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असेल. मित्रांनो, आजचं वचन सुंदरचं आहे. येशूचे वचन व सुसमाचार करणे व प्रार्थना करणे या वचनाद्वारे आपण देवाच्या वचनाद्वारे पाहणार आहे. कारण की परमेश्वर ज्या वेळेस लास्टची आज्ञा देवाने काय दिली ती आज्ञा आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण देवाच्या वचनात जाऊ. मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यातलं 16 वचन. मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यातलं 16 वचन काळा. मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यातलं 16 वचन. वचनाची हेडिंग आहे येशू गलिलामध्ये दर्शन. येशू गलिला प्रेक्षकांना दर्शन देतो. भेटलं सगळ्यांना? वाचा. हा. इम्पॉर्टंट आज्ञा सांगितली. काय? स्वर आणि पृथ्वी याचा सर्व अधिकार मला दिलाय आणि तेव्हा तुम्ही सर्व राष्ट्राच्या लोकांना जाऊन काय करा? सुसमाचार घोषित करा आणि त्यांना काय द्या? पिताच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने काय द्या? बाप्तिस्मा द्या. त्यांना वचन सांगा. म्हणजे येशू स्वतः पुरता ठेवू नका. इम्पॉर्टंट आज्ञा सांगितली. काय सांगितली? बाप्तिस्मा द्या आणि येशूचा सुसमाचार सांगा. येशू स्वतः पुरता ठेवू नका, नाहीतर आपलं बरं झालं दुसऱ्याचं काय करायचं? पुढं पडतं असं नका. आपलं बरं झालं ना, लोकांना येशू जरूर सांगा. आता सुसमाचार हा देवाने इम्पॉर्टंट आदेश आहे. कशा पद्धतीने करू शकता? सुसमाचार करायसाठी सगळ्यांनी पास्टर व्हायला पाहिजे असं नाही. कोणी दुःखी येत असून त्याला येशूबद्दल सांगा. त्याला प्रार्थनेला घेऊन तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही देवाचे गाणे ऐकून झालं. पवित्र देवाच्या जेवढे ऑनलाईन लिखित वगैरे प्रत्येकाला प्रशिक्षण येशू तुला बसलेल्या प्रत्येकाच्या वळाचा त्यांच्या जीवनात मी रस्से करतो. कॅन्सरनी, थायरॉइडनी, ब्लड प्रेशरनी, शुगरच्या आत्म्यानी जेवढे ऑनलाईन प्रत्येकाला तुझा पवित्र आत्म्याचा स्पर्श त्याचे कंबर हात डोकं दुखत येशूच्या नावात बरव. संपूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत तुझं आरोग्य पवित्र आत्म्याचा स्पर्श रोज बायबल वाचते, प्रार्थना करते आणि तुझा गौरव करते. टच दे पवित्र आत्म्याचा. री रा 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 टकोर 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 टच. हे ध्यान द्यायचं. ईश्वरा बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या वळाचा आरोग्य प्रत्येकाच्या जीवनात स्वीकार. प्रत्येक रोगाचा आत्मा निघ त्यांच्या शरीरातून. प्रत्येक दृष्ट आत्म्याचं कार्य निघ त्यांच्या शरीरातून. येशूचं पूर्ण आरोग्य त्यांच्या जीवनात रसवी देतो. येशूच्याच नावात.